राऊंडअपच्या सुरुवातीला एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। कॉकरोच जनता पार्टीनं आता आणखी एका नव्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे। 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये सीजेपीचं नवीन आंदोलन सुरू होतंय। इंडिया गेट पासून या आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे। नवी दिल्ली पोलीस मुख्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाचं नेतृत्व मृत नीट पीडितांच्या कुटुंबियांकडून केलं जाणार असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्र भाजप प्रदेश प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारी यांच्या नियुक्त्या जाहीर झालेल्या आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक पत्रक प्रसिद्धीला देत या सगळ्या नियुक्त्यांच्या घोषणा केलेल्या आहेत। विधी प्रकोष्ठ प्रभारीपदी भूषण महाडिक यांची नियुक्ती झालेली आहे, तर बुद्धिजीवी प्रकोष्ठचे प्रभारी म्हणून विश्वास पाठक यांची नियुक्ती झालेली आहे। उद्योग प्रकोष्ठ प्रभारीपदी आणि तसंच प्रदेश सहकोषाध्यक्षपदी अरुण लखानी, तर वैद्यकीय प्रकोष्ठ प्रभारी म्हणून डॉक्टर भारती पवार यांच्या नावाची घोषणा केली गेलेली आहे। तर सहकार प्रकोष्ठ प्रभारीपदी आमदार प्रवीण दरेकर यांची नियुक्ती झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरामध्ये सुविधायुक्त करा असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेले आहेत। या प्रकरणी 8 दिवसात अहवालही सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। गोरे यांनी या संदर्भात प्रशासनाला अल्टिमेटम देखील दिलाय। सध्या उपलब्ध सुविधांच्या आधारे शाळांचं वर्गीकरण करा, पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज आणि वर्ग खोल्यांच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घ्या असेही निर्देश यावेळेला दिले गेलेले आहेत। अमरावती जिल्हा रुग्णालयातल्या दुर्घटनेवरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे। अमरावतीतल्या आगीची घटना वेदनादायी आहे। चिमुकल्यांचा जीव जाण्यास जे कोणी कारणीभूत असतील त्या सर्व दोषींवर कारवाई होईल असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय। अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत। ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। राज्यातल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारनं मोठा दिलासा दिलाय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम हस्तांतरित केलेली आहे। कर्जमाफीचा दुसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा झाल्यानं पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा देखील मिळालाय। दुसऱ्या हप्त्यात 6,36,036 शेतकऱ्यांना एकूण 5,086 कोटींची रक्कम वितरित झालेली आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना एकूण 10,115 कोटींची मदत देण्यात आलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दिला। जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, 5,000 कोटी रुपये। यापूर्वी देखील 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे। आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे आम्ही जी कर्ज माफीची घोषणा जी केली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय। आम्ही दिलेला शब्द पाळणारं महायुती सरकार आहे आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे
आणि म्हणून बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं सरकार करत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यापैकी आज तिसरा टप्पा राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता आज या ठिकाणी वितरित केलेला आहे. आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तसतशा याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.